पण दादा युती झाली इथे, स्थानिक निवडणुका आहेत, कार्यकर्त्यांच्या निवडणुका वगैरे समजण्याचा भाग आहे. मी तुमच्या काही मुलाखती बघतोय, तुमची भाषणे बघतोय, तुम्ही म्हणतात, पण तरीसुद्धा तुम्ही तुमच्या राज्यातल्या मित्रपक्षावरती इथे आम्हाला इथे आणि पिंपरी चिंचवडमध्ये फार टोकाची टीका करताना दिसलात. आपण गैरसमज करून घेताय. मी बोलत असताना सातत्याने सांगतोय, केंद्रात मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार चांगलं चाललंय. राज्यात आम्ही सगळेजण मिळून देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सरकार चालवतोय. ही निवडणूक ही त्या शहरापुरती आहे. ह्या शहरामध्ये जे काम करत होते कारभारी, त्यांच्याबद्दल माझा आक्षेप आहे. पण ते त्या त्यांनी पक्षाचं काय काय गोष्टी केल्या हे मी पुराव्यानिशी प्रेसला सांगितलं, दुसऱ्यांदा सांगितलं, तिसऱ्यांदा सांगितलं. ह्याच्याबद्दल कुणी उत्तर देऊ शकलेलं नाहीये. त्याच्यामुळं उद्याच्याला निवडणुकीमध्ये का मी निवडणुकीत उतरलो ते सांगायला नको नागरिकांना. मागेही आम्ही 15 वर्ष आघाडीबरोबर होतो. त्यावेळेस वर केंद्रात मनमोहन सिंगजी असायचे, खाली काँग्रेस असायची, तरी आमच्या सगळ्या निवडणुका काँग्रेसच्या विरोधात होत्या. त्यावेळेस कधी मीडियाने आम्हाला प्रश्न विचारला नाही, का हो तुम्ही तिथं वर केंद्रात आणि राज्यात एकत्र आहे आणि इथं मात्र एकमेकाच्या विरोधात लढता. पण दादा तेव्हा एवढी कटुता नाही दिसायची ना आम्हाला. सॉरी, तुम्ही ज्या प्रकारची बघतोय मी टीका, म्हणजे मी काही स्टेटमेंट्स बघत होते येताना, एवढी टोका तुम्ही म्हणतात, भ्रष्टाचाराचा राक्षस म्हणतात तुम्ही. हो, पण तिथं जर भ्रष्टाचार होत असेल, जी आशिया खंडातली श्रीमंत महानगरपालिका ओळखली जात होती, मी 25 वर्ष काम करत असताना 1 रुपया कर्ज रोखे किंवा कर्ज न काढता कामं केली आणि ठेवी वाढवत गेलो. त्याच्यामध्ये आता कर्ज रोखे काढले की नाही? काढले. त्याच्यामध्ये नियोजन खराब आहे. टेंडरमध्ये गडबड घोटाळा होतोय. त्यामध्ये झाडं न मोजता 7 कोटी रुपये झाडांचे दिले. 70 लाखाचा पूल तो 7 कोटी रक्कम वाढवली केलंय. 12 कोटीचे सॉफ्टवेअर 120 कोटी रुपये दाखवले.